फीसाठी मुजोर संस्था चालकाने घेतलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू. धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं. राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्था चालकांकडून पालकांचा छळ सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरित फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाही. त्यात मग दादागिरी केली जाते, मारहाण होते. असाच प्रकार परभणीत घडलेला आहे. एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले. यावेळी उर्वरित फीसाठी चक्क संस्था चालक आणि पालकाला एवढी मारहाण केली की यात त्या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. फीसाठी संस्था चालकांची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली आहे. संस्था चालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेला आहे. या प्रकरणी संस्था चालकांवर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परभणीच्या उखळत गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला. तिथे काही दिवस गेल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा 3 वर्ष मुलीने पालकांकडे लावला. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला. संस्था चालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांनी हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी प्रकाश चव्हाण यांनी हेंडगे यांनी तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली आहे. यातून वाद झाला आणि संस्था चालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.